सो 2.3 देअर इज अनदर स्काय आपण चालू केलेला आहे. त्यातला पहिला स्टँजा झालेला आहे आपला. आता सेकंड स्टँजा आपण करतोय. एकदा आपण पहिला स्टँजा वाचूया जो झाला आपला. देअर इज अनदर स्काय एव्हर सेरीन अँड फेअर अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस हिअर though it be darkness there. Never mind faded forest, Austin. Never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. So, darker side and sunshine side. There are two sides of the life. So, poetess tells her brother Austin. ऑस्टिनला ती सांगते तिची म्हणजे पोएटेस कवयित्री सांगते ऑस्टिनला भावाला तिच्या की लाईफमध्ये दोन्ही बाजू आहेत. डार्कनेस अँड सनशाईन, सॅडनेस अँड हॅपीनेस. सो नेव्हर माइंड. सो त्याचा तू डार्कनेसचा विचार करू नको, अंधाराचा विचार करू नको, दुःखाचा संकटाचा तू विचार करू नको. का? कारण ते जरी असलं तरी त्याच्यासोबतच आपल्याला अजून एक साईड आहे जी लाईफमध्ये असते. ती हॅपीनेसची असते, ती आपल्या मनाची असते, आपल्या मनामधल्या शक्तीची असते. सो देअर इज अनदर स्काय. या अर्थाने पोएट्रेस म्हणते देअर इज अनदर स्काय. हे आकाश तुला ढगाळलेलं दिसलं, अंधारलेलं दिसलं, तरी अजून एक आकाश आहे जे आपलं कसं आहे, सिरीन अँड फेअर, शांत आहे, अँड फेअर, स्वच्छ आहे, की ज्याच्यामध्ये तुला सूर्यप्रकाश मिळतो, ज्याच्यामध्ये तुला एनर्जी मिळते, ज्याच्यामध्ये तुला चांगले विचार आणि आनंद मिळतो. सो देअर इज अनदर स्काय, देअर इज अनदर सनशाईन असं म्हणते. नेव्हर माइंड फेडेड forest. So this is alliteration. F for sound for is repeated. Faded forest. Never mind silent fields. So never mind. The silent fields or faded forests are like unhappiness or negative things in your life. So जसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट होत नाही आनंद किंवा देर आर अप्स अँड डाऊन. दोन्ही गोष्टी असतात, अप्स अँड डाऊन. तर त्याचा तो विचार करू नको. ओके. आणखीन ती म्हणते देअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. सो एव्हरग्रीन असं फॉरेस्ट आहे की ज्याची झाडं कशी आहेत, एव्हरग्रीन. सो दे विल नेवर फेड. दीज लिव्ज आर एव्हरग्रीन मीन्स वॉट? एव्हर म्हणजे कायमची हिरवी आहेत, ती कधीच फेड होत नाहीत, कधीच मनातल्या आपल्या ताकदीच्या, मनातल्या आनंदाचा तुलना केलेली आहे फेडेड एव्हरग्रीनशी, लीफ एव्हरग्रीन. तो सेकंड स्टँजा बघतोय आपण. हिअर इज अ ब्राईटर गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. सो जसे ऋतू असतात मुलांनो, जसे निसर्गामध्ये ऋतू असतात, ऑटम, विंटर. आता आपल्याकडे ऑटम नसतो, पण पाश्चात्य देशामध्ये ऑटम, विंटर आणि समर असे सीझन असतात तिथे. सो ऑटममध्ये स्नोफॉल पडतो, बर्फाचा पाऊस पडतो ऑटममध्ये. सो फ्रॉस्ट म्हणजे काय? अंडरलाईन करा. फ्रॉस्ट म्हणजे बर्फ, जो पावसाचा बर्फ जो पडतो ना वरतून आकाशातून, त्याला म्हणतात फ्रॉस्ट. ओके, त्याला म्हणतात फ्रॉस्ट. तर जेव्हा बर्फाचा पाऊस पडतो तेव्हा होतं काय, झाडांवर, जंगलांवर पूर्ण बर्फ साठतं. ओके, पूर्ण बर्फ साठतो, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, त्याच्यामुळे त्या झाडांची वाढ होऊ शकत नाही. पण जेव्हा ऋतू बदलतो, ऋतू बदलतो, ऑटमचं जेव्हा स्प्रिंग होतं, समर सीझन होतो, तेव्हा मात्र सूर्यप्रकाश मिळतो, बर्फ वितळतो आणि झाडांची वाढसुद्धा तेव्हा होते. सो ती म्हणते की जेव्हा बर्फ साठतो तेव्हा म्हणजे जसं मी सांगितलं, झाडांची वाढ होत नाही. पण आपल्याकडे एक गार्डन आहे, ती म्हणते तिच्या भावाला, हिअर इज अ ब्राईटर गार्डन. सुंदर गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये ब्राईटर म्हणजे स्वच्छ आहे ते गार्डन, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, जिथे झाडं छान आनंदाने डोलत आहेत त्यांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. आणि त्याच्यामुळे कोल्डनेस पण नाही आहे, थंडीचं प्रमाण खूप कमी आहे, बिकॉज ऑफ सनशाईन एव्हरीवेअर. ओके, फ्रॉस्टमुळे, स्नोफॉलमुळे काय होतं, थंडी, क्लायमेट अतिशय थंडगार, मेल्यासारखं, निर्जीव असं होतं, लाईव्हली विदाऊट लाईफ असं होतं. पण ऋतू बदलल्यावर मात्र ते बदलतं. तर ती म्हणते आपल्या मनामध्ये सुद्धा असं एक गार्डन आहे, ब्राईटर गार्डन आहे,
की जिथे कधीच बर्फ पडत नाही. असे ऋतू बदलत असतील, पण कुठल्या अर्थाने ती म्हणते की जीवनामध्ये किती संकट असू दे, प्रॉब्लेम्स असू दे, दुःख असू दे, आपलं इफ अवर माइंड इज हॅपी, इफ अवर माइंड इज एनर्जेटिक, इफ अवर माइंड इज रेडी टू फेस द प्रॉब्लेम्स, आपलं मन तयार असेल ते प्रॉब्लेम्स फेस करायला, त्यांना सॉल्व्ह करायला, शांतपणे विचार करून, रडत न बसता, तर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सो म्हणून त्या दुःखाचं फ्रॉस्ट, ते बर्फ, तो बर्फ जणू काही दुःखाचा आहे, नाराज होण्याचं आहे, फ्रस्ट्रेशनचं आहे, असं काही तुला दिसणार नाही या गार्डनमध्ये. देअर इज अ ब्रायटर गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. तिथे कसलाच फ्रॉस्ट नाही, बर्फ नाही आहे. इन इट्स अनफोल्डिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बी ह्यूम. अनफेडिंग म्हणजे कधीही न कोमजणारे. अनफेडिंग इथे काय दिला अर्थ, ब्राईट अँड कलरफुल. फ्रॉस्टचा अर्थ इथे दिला बघा, वेन टेम्परेचर इज बिलो 0°C अँड थिन लेअर ऑफ आईस फॉर्म्स ऑन द ग्राउंड अँड अदर सर्फेसेस. जेव्हा तो बर्फ पडतो, 0°च्या खाली तापमान असतं, अतिशय थंड, आणि जो तो स्नोफॉल पडतो बर्फ, त्याला काय म्हणतात, फ्रॉस्ट. जमिनीवर, झाडांवर, पानांवर, सो त्याला फ्रॉस्ट म्हणतात. आणि अनफेडिंगचा अर्थ काय दिला, ब्राईट कलरफुल. सो अशी फुलं आहेत आपल्या गार्डनमध्ये. आपल्या गार्डनमध्ये काही नाही आहे, फ्रॉस्ट नाही आहे. आपल्या गार्डनमध्ये काय आहे, ब्राईट फ्लावर्स आर देअर. अनफेडिंग विच आर नेवर फेडिंग, ती कधीच कोमेजत नाही, अशी फुलं आहेत. मग ते हे काय जादू किंवा चमत्काराची गोष्ट नाही सांगत आहे पोएटेस इज encouraging her brother, okay, her brother who is not happy, her brother who is nervous, her brother who is frustrated because of the other things, so many things around him. त्याला ती धीर देते. ती बहीण सांगते की असं आपल्या मनाची ताकद आहे, ती तू जागृत कर. मनामध्ये जे गार्डन आहे ते कायम त्याच्यात फुलं आहेत. सो दोज फ्लावर्स आर ऑलवेज हॅप्पी अँड ब्रायटर विथ कलरफुल and smiley flowers, giving you energy, giving you encouragement. So that energy inside your mind, okay, that energy, that positive attitude in your mind gives you courage in any situation, in any problem. So she's telling her brother that here is a brighter garden where not a frost has been, there is not any kind of frost there. So brighter garden is there because there is absence of frost, there is sunshine, garden is bright, colorful. In its unfading flowers, I hear bright bee hum. I can also hear the bright bee. बी म्हणजे मधमाशा असतात ना. ह्यूम म्हणजे काय, HUM, अंडरलाईन करून लिहा. ह्यूम, मधमाशांचा जो आवाज आहे, माशांचा जो आवाज आहे, गुणगुणणे, भुणभुण म्हणतो आपण. भवरे असतील, मधमाशा असतील, त्यांची जो गुंजारव, मराठीमध्ये शब्द आहे गुंजारव, त्यांचा जो आवाज आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ह्यूम, HUM, ओके. म्हणजे किड्यांचा गुणगुणणे, गुंजारव असं म्हणू शकता तुम्ही. सो शी इज सो पॉझिटिव्ह, द पोएटेस इज सो पॉझिटिव्ह. ती किती पॉझिटिव्ह आहे विचार करा तुम्ही, की इतक्या निगेटिव्ह याच्यामध्ये सुद्धा शी इज टेलिंग हर ब्रदर दॅट she can see the brighter garden, she can see the happy flowers, colorful flowers, she can see, or she can also hear the bees hum, the singing bees, she can hear the sounds, the songs of bees. Preeti, my brother, into my garden. So she is telling her brother very lovingly, so you also come into my garden, into this garden. This garden is ours, so you also enter in this garden, means you also start thinking like me. You also start giving hopes to everyone, smiling and solving the problems with positive attitude like me, she's saying. I hear मी ऐकते, I hear the bright bee hum. सगळ्यांना कळालं बी ह्यूम, ओके. बीचा अर्थ मी पण सांगितलं तुम्हाला, मधमाशी म्हणतो आपण. प्रीती, माय ब्रदर, इन टू माय गार्डन. So here Preeti means what, please. This is archaic word, means what, old English, okay. In old English they used to be used so many words that
नाव डेज वी डोंट यूज. आता ते शब्द वापरले जात नाही. असे काही ओल्ड इंग्लिशचे शब्द आहेत जे पोएम्समध्ये तुम्हाला मे बी सापडतील, कारण ह्या पोएम्स जुन्या आहेत, खूप ओल्ड टाईम्सच्या आहेत. सो नाव ते आउटडेटेड ते वर्ड्स आपण वापरत नाही. सो प्रीती इज द ओल्ड वर्ड विच मीन्स प्लीज. शी इज रिक्वेस्टिंग हर ब्रदर टू एंटर इन दिस गार्डन full of positive energy, full of positive attitude, happiness, goodness, and excitement, joy, everything. So she is requesting her brother to come back home, to come back in the garden and leave the oldest thing which or negative things or the problems. Don't be leave your frustration, leave your ऑल दिस थिंग्स. सो हे असं ती सांगते तिच्या भावाला समजावून. छोट्याशा पोएममध्ये बघा 2च स्टॅन्झाची पोएम आहे. फर्स्ट स्टॅन्झामध्ये किती लाईन्स आहेत? 8 लाईन्स आहेत आणि सेकंड स्टॅन्झामध्ये 6 लाईन्स, 6 लाईन्स आहेत. तर म्हणूनच इथे त्यांनी सांगितलेलं आहे 6 स्टेप अँड ऑक्टेव्ह. असं हे सॉनेट आहे. दिस इज द सॉनेट. सॉनेट हा एक काव्यप्रकार आहे ज्याच्यामध्ये 6 लाईन्स स्टॅन्झा असू शकतो किंवा 8 लाईन्स स्टॅन्झा असतो. सो फर्स्ट स्टॅन्झा तुमचा 8 लाईन्सचा आहे, सेकंड स्टॅन्झा 6 लाईन्सचा आहे. देअर इज अनदर स्काय. सो आय होप की तुम्हाला ही पोएम समजली असेल. ती पोएम परत एकदा सगळ्यांनी वाचायची आहे. आपण एकदा वाचूया तिथे आणि मग तुम्ही अंडरलाईन केलेले शब्द परत एकदा अर्थ बघा. अँड देन यू विल अंडरस्टँड द थीम ऑफ द पोएम. देन आय विल गिव्ह यू द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम टुमॉरो. Okay, I will read the poem and stop here. There is another sky. There is another sky ever serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. Never mind faded forest, Austin. Never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. Here is a garden where not a frost has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum. Preeti, my brother, into my garden come.